दरवाजावरची बेल वाजली आणि माझ्या केबिनमध्ये एक 40 वर्षाच्या आसपासची एक स्त्री आणि तिच्या पाठोपाठ एक 18-19 वर्षाची मुलगी या दोघीजण माझ्या केबिनमध्ये आल्या. मी त्यांना समोरच्या खुर्चीवर बसायचा इशारा केला. त्या दोघी आता खुर्चीवर बसल्या, पण दोघीच्या चेहऱ्यावर मात्र खूपच चिंता दिसत होती. तसं मी त्यांच्यापुढं पाण्याची बॉटल सरकवली. त्या दोघीजण आता त्या बॉटलमधलं 2-2 घोट पाणी पिल्या. त्यानंतर विषयाला सुरुवात करण्यासाठी मीच त्या स्त्रीकडे बघून विचारपूस करायला सुरुवात केली. मी त्या स्त्रीला विचारलं, बोला मॅडम, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तसं तिनं एक मोठा श्वास घेतला आणि थोडंसं खाकरून तिनं बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, साहेब, माझं नाव अनुराधा परांजपे. मी मूळतः पुण्यातली, पण बरेच दिवस झालं आम्ही कोकणामध्ये राहिलो आहे आणि आता तिकडंच सेटल झालेलो आहे. आणि ही माझी मुलगी श्रेया. मागच्याच महिन्यामध्ये तिला 18 वर्ष पूर्ण झालेली. पण आता जसं तिला 18 वर्ष पूर्ण झाली तसं आमच्या घरामध्ये संकटावर संकट यायला लागली आणि तेव्हापासून मी तर पार खचून गेले. मला काय करावं तेच कळत नाही. माझ्याबरोबर अशा काही घटना घडल्यात की ज्या मी तुम्हाला सांगितल्या तर तुमचा विश्वास बसणार नाही. तसं मी त्या स्त्रीकडे बघत म्हणालो, अनुराधा मॅडम, मी या पॅरानॉर्मल फील्डमध्ये काम केल्यापासून मला विचित्र गोष्टी ऐकायची सवय आहे. भूताखेतांचे प्रसंग मी रोजच ऐकत असतो. त्यामुळं तुम्ही जे सांगाल ते माझ्यासाठी काही विशेष किंवा विचित्र असणार नाही. त्यामुळं तुम्ही निसंकोच होऊन मला सगळं एकदम व्यवस्थित सांगा. तसं आता अनुराधाबाई थोडंसं भूतकाळामध्ये गेल्या. त्या सांगायला लागल्या, साहेब, मला ही एकुलती एकच मुलगी श्रेया. माझे मिस्टर म्हणजे मधुकरराव हे तिचा खूपच लाड करायचे. श्रेया 2 मिनटं दिसली नाही तरी ते कावरे बावरे होऊन जायचे. भीतीनं त्यांचा चेहरा पांढरा फटक पडायचा. मी त्यांना किती वेळा विचारपूस करायचा प्रयत्न केला, पण ते मात्र मला काहीच सांगत नव्हते. आता श्रेयाला 18 वर्ष पूर्ण व्हायला 1 महिन्याचा काळ बाकी होता, म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी. त्यावेळी एक दिवशी मध्यरात्री मधुकररावांनी मला उठवलं. मी अचानक दचकून झोपेतून जागे झाले. तसं मधुकरराव मला म्हणाले, मी जे सांगतोय ते नीट ऐक. तुला कदाचित मी वेडा वाटेल किंवा मी विचित्र वागतोय असं वाटेल, मला फरक पडत नाही, पण मी जे सांगतोय ते नीट ऐक. हे बघ अनुराधा, काही गोष्टी मी तुला उघडपणे नाही सांगू शकत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, श्रेयाचं आपल्याला 18 वर्ष पूर्ण व्हायच्या 1-2 दिवस आधी लग्न करायचं. तसं मी म्हणाले, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला वेड लागले का? अजून श्रेया शिकते, तिला पुढं करिअर करायचं आहे. तसं त्यांनी मला गप्प केलं आणि ते म्हणाले, अनुराधा, मला वाटतंय की मी आता जास्त दिवस जगू शकणार नाही आणि ही माझी शेवटची इच्छा समज हवं तर. पण श्रेयाचं आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्या किंवा त्याच्या 1 दिवस आधी तरी लग्न लावून द्यावंच लागेल. आणि त्यांनी अजून एक गोष्ट मला त्या रात्री सांगितली. ते म्हणाले, जर चुकून माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तू मला वचन दे की माझ्या पाठीमागं तू श्रेयाचं 1 महिन्याभराच्या आत लगेचच लग्न लावून देशील. म्हणून मी त्यांना वचन पण देऊन टाकलं, पण ते मात्र कुठं स्थिर बसायला तयार होते. जसं श्रेयाला 18 वर्ष पूर्ण होणार त्याच्या 1 महिना आधीपासूनच मधुकररावांनी श्रेयासाठी चांगली स्थळं बघायला सुरुवात केली. श्रेया पहिल्यांदा लग्नाला तयार नव्हती, पण मधुकररावांनी काहीतरी सांगून तिला लग्नासाठी तयार केलं. बरीचशी चांगली स्थळं यायला लागली, पण काही केल्या श्रेयाचं लग्न जमत नव्हतं. पुन्हा मधुकररावांनी त्यांच्या एका मित्राचं स्थळ श्रेयासाठी आणलं. तो मधुकररावाचा एकदम जवळचा मित्र होता आणि त्यांना खात्री होती की हे लग्न 100% जमणार. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालंसुद्धा. ते लग्न जमलं आणि आम्ही ज्या दिवशी लग्नाची तारीख फायनल करणार होतो त्याच दिवशी अचानक रात्री मधुकररावांचा अचानकच अकस्मात मृत्यू झाला. मी आणि श्रेया पूर्णपणे तुटून गेलो. आधीच मधुकरराव एवढं विचित्र वागत होते आणि त्यात त्यांचा असा अकस्मात मृत्यू आम्हाला खूपच मोठा धक्का देऊन गेला. आणि सगळ्यात जास्त विचित्र गोष्ट ही होती की मधुकरराव सारखे मला म्हणायचे की माझं काहीतरी बरं वाईट होईल आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणेच त्यांचा मृत्यू पण झाला होता. हे मला खूपच विचित्र
आणि खूपच भयानक वाटलं. 10-15 दिवसानंतर आम्ही जरासं सावरलो तसं मला मधुकर रावांचं ते वचन माझ्या ध्यानामध्ये आलं. मला काय करावं तेच कळत नव्हतं. पण एक दिवशी रात्री मला एक खूप भयानक स्वप्न पडलं. आता त्या दिवशी स्वप्नामध्ये काय घडलं, मी माझ्या रूममध्ये झोपलेले होते. श्रेया वरच्या मजल्यावरच्या रूममध्ये झोपायची. मला आता अचानक श्रेयाच्या म्हणजे वरच्या रूममधून विचित्र आवाज यायला लागला. कुणीतरी मोठमोठ्याने रडत होतं, किंचाळत होतं, आक्रोश करत होतं. आणि मी माझ्या रूमचा दरवाजा उघडून हळूहळू जिन्याच्या पायऱ्या चढायला लागले. मनाला कापरं भरलं, हातपाय लटलट कापायला लागले. माझं वरच्या खोलीमध्ये जाऊन बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. पण श्रेयाच्या काळजीपोटी मी आता वरती जायचं ठरवलं. मी हळूहळू पावलं टाकत त्या जिन्यावरून वर गेले आणि श्रेयाच्या खोलीच्या दरवाजाच्या समोर जाऊन उभा राहिले. आणि जसा मी श्रेयाच्या खोलीचा दरवाजा उघडला तसं आतलं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये श्रेयाचे वडील म्हणजे मधुकरराव एका खुर्चीवर बसलेले होते आणि ते मोठमोठ्याने रडत होते. तसं मी त्यांना बघून त्यांच्याकडे पळतच गेले. तसं ते मला म्हणाले, थांब, माझ्याजवळ येऊ नकोस, तिथंच थांब. तसं मी जाग्यावरच उभी राहिले. त्यानंतर ते मला म्हणाले, तुला मी बोललो होतो ना, मी गेल्यावर 15 दिवसाच्या आत तू श्रेयाच्या लग्नाचं बघ. तरी पण तू त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंस. आता हे बघ काय होऊन बसले. असं म्हणून त्यांनी त्या खोलीच्या एका कोपऱ्याकडे त्यांच्या बोटाने इशारा केला. आणि मी तिकडं बघितलं तसं माझं काळीजच करपलं. कारण तिथं श्रेयाचं मृत शरीर ठेवलेलं होतं. पांढऱ्या कपड्यामध्ये लपेटलेलं, नाकामध्ये कापसाची गोळी घातलेली. ते बघून माझं काळीजच फाटलं. मी मोठ्याने टाहो फोडला, आक्रोश करायला लागले. त्यानंतर मधुकरराव पुन्हा माझ्यावर ओरडायला लागले, तू माझं ऐकलं नाहीस, तुला मी बोललो होतो. आणि मधुकरराव असं बोलत असतानाच त्यांच्या मागं विचित्र काळ्या आकृत्या येऊन उभा राहिल्या. त्या मला एकदम स्पष्ट दिसत होत्या. खूपच भयानक, भल्या मोठ्या, काळ्या धुरासारख्या त्या आकृत्या होत्या. एकूण 7 आकृत्या होत्या त्या. त्यांचे डोळे विस्तवासारखे लाल भडक होते. त्यांचे चेहरे मला स्पष्ट दिसत नसले तरी ते खूपच भयानक होते. आता ते जसे मधुकररावांच्या जवळ आले तसे मधुकरराव खूपच घाबरले. ते मागं बघून त्या आकृत्यांकडे हात जोडून त्यांना गयावया करायला लागले. आणि अचानक त्या 7च्या 7 काळ्या आकृत्या श्रेयाच्या मृत शरीराकडे चालल्या आणि त्यांनी ते मृत शरीर उचलून घेतलं आणि त्या खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये लुप्त झाल्या. तसं मधुकरराव जोरजोराने डोकं बडवून घ्यायला लागले. मी पण मोठमोठ्याने आक्रोश करायला लागले आणि मी एकदम दचकून माझ्या स्वप्नातून जागी झाले. आजूबाजूला बघते तर मी माझ्या बेडवर होते. पण आत्ता पडलेलं स्वप्न एवढं भयानक होतं की माझं शरीर घामाने लथपथ झालेलं होतं. मी एवढी मोठ्याने किंचाळले होते की श्रेया आता तिच्या खोलीमधून माझ्याजवळ आलेली होती. माझी ती अवस्था बघून श्रेया पण खूप घाबरलेली होती. त्या स्वप्नाचा अर्थ मला काही केल्या कळत नव्हता. पण मला असं जाणवत होतं की माझ्या नवऱ्याचं, श्रेयाचं आणि त्या 7 आकृत्यांचं काहीतरी भूतकाळामध्ये एक विचित्र नातं असावं. मला आता मधुकररावांचं म्हणणं थोडं थोडं पटायला लागलं होतं. म्हणून मी आता दुसऱ्या दिवशी श्रेयाच्या लग्नासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. मी तिचा बायोडेटा वधूवर सूचक मंडळामध्ये नोंदवला. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण पाठवला. बरीचशी चांगली स्थळं आली आणि त्यातलं माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं स्थळ आम्हाला पण खूप आवडलं. मुलगा पण छान होता, अमेरिकेला होता, चांगली नोकरी होती. श्रेयाला पण मुलगा आवडला आणि मी त्यांना भेटायसाठी बोलवलं. ते आले. त्यांना पण श्रेया पसंत पडली आणि लग्न पण जमलं. आम्ही लग्नाची तारीख पण एकदम जवळची काढली, एकदम 4-5 दिवसानंतरची. आता सगळी तयारी करायची होती, कामं भरपूर होती आणि त्यात मी एकटी. पण आता श्रेयाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी खूपच विचित्र घटना घडली. त्या घटनेपासून मात्र माझं मन थाऱ्यावरच नाही. असं म्हणून ती शांत बसली. तसं मी पुन्हा अनुराधाबाईंना बोलतं करण्यासाठी त्यांना म्हणालो, अनुराधा मॅडम, पुढचं काय झालं ते मला सांगा. तसं ती पुन्हा सांगायला लागली, साहेब, लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे हळदीच्या दिवशी, म्हणजे आत्तापासून 1 आठवड्यापूर्वीची ही घटना.
श्रेया तिच्या खोलीमध्ये हळदीसाठी तयार होत होती. तिच्या मैत्रिणी पण तिच्यासोबत होत्या. पण हळदीचं टाईम झालं तरी श्रेया खाली येत नव्हती. म्हणून मीच आता श्रेयाच्या खोलीमध्ये ती काय करते हे बघण्यासाठी गेले. आणि मी जसं श्रेयाच्या खोलीजवळ गेले तसं श्रेयासोबत असणाऱ्या तिच्या दोन्ही मैत्रिणी खोलीच्या बाहेर उभ्या होत्या. मी त्यांना विचारलं, तुम्ही दोघी इथं बाहेर काय करता? तसं त्या दोघी म्हणाल्या की श्रेया खूपच वेड्यासारखं करायला लागली. तिनेच आम्हाला बाहेर काढले आणि आतमध्ये कडी लावून बसली. तसं मी मोठमोठ्याने श्रेयाला हाका मारायला लागले. पण श्रेया मात्र मला कसलाच प्रतिसाद देत नव्हती. पण माझ्याकडं एक मास्टर की होती. मी त्या कीनं तो दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेले तर आतमध्ये श्रेया कुठंच नव्हती. पण मला अचानक श्रेयाच्या टॉयलेटमधून विचित्र आवाज यायला लागला. कसला तरी गुरगुरल्यासारखा, मोठमोठ्याने हसल्यासारखा, किंचाळल्यासारखा. आणि मधूनच मला श्रेयाच्या ओरडण्याचा आवाज आला. तसं मी काळजीने टॉयलेटकडे झेप घेतली आणि टॉयलेटचा दरवाजा उघडून बघितला तर आतलं दृश्य बघून माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले. श्रेया टॉयलेट सीटवर बसलेली होती आणि श्रेयाच्या मागं त्या 7 काळ्या आकृत्या उभ्या होत्या. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळं काहीतरी होतं. कुणाच्या हातात रक्ताचं भांडं होतं तर कुणाच्या हातात हाडामासाचं भांडं होतं तर तिसऱ्या सावलीच्या हातात राखेचं भांडं होतं. आणि ते आपल्या प्रत्येक भांड्यातली ती विचित्र वस्तू श्रेयाच्या अंगाला फासत होती. श्रेया पूर्ण संमोहित झाल्यासारखी डोळे सताड उघडे ठेवून बसलेली होती. त्या 7 आकृत्या तिचा शृंगार करावा तसे ते विचित्र आणि गलिच्छ पदार्थ तिच्या अंगाला लावत होते. मी आता हे सगळे दृश्य बघून जोरात किंचाळले आणि धाडकन तिथंच भोवळ येऊन पडले. पुन्हा एक 15 मिनिटानंतर मला जाग आली. श्रेया आता शांतपणे तशीच टॉयलेटमध्ये बसलेली होती. मी झटकन उठले, तिला भानावर आणलं. तशी ती दचकून उठली. मी तिला विचारलं, हे सगळं काय घडते तुझ्याबरोबर? तर ती म्हणाली, मला माझ्यासोबत काय घडले ते काहीच माहिती नाही. मी इथं टॉयलेटमध्ये कसे आले तेच मला माहिती नाही. आता मात्र माझ्या लक्षात आलं होतं की काहीतरी विचित्र या घरामध्ये घडतंय. आमच्या भूतकाळात काहीतरी मोठं घडून गेलं होतं, पण त्याचा कसा शोध घ्यायचा हेच मला कळत नाही. म्हणून मी तुमच्याकडे आले. साहेब, आम्हाला यातनं वाचवा. मी आता हे सगळं प्रकरण ऐकून घेतलं. प्रकरण खूपच गंभीर होतं. मी आता थोडा वेळ विचार केला आणि एक 5 मिनिटानंतर बोलायला लागलो. मी आता अनुराधा मॅडमला सांगितलं, अनुराधा मॅडम आणि श्रेया, आता तुम्ही जे ऐकणार आहे ते खूपच विचित्र असणार आहे. त्याच्यामुळं तुमचं मन एकदम घट्ट करा. तुमच्या तोंडून हा सगळा सविस्तर प्रकार ऐकून मला असं वाटतंय की हा एक जादूटोण्याचा प्रकार आहे. काहीतरी भूतकाळामध्ये विचित्र घडून गेलेलं आहे आणि त्याचेच पडसाद आता उमटायला लागलेले. श्रेयाच्या पप्पांचं श्रेयाची एवढी काळजी करणं आणि ती 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच तिचं लग्न करायचा घाट घालणं आणि त्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू होणं, म्हणजे या सगळ्या प्रकरणावरून मला तर असं वाटतंय की हे सगळं प्रकरण श्रेयाभोवती फिरतंय. काहीतरी अशी गोष्ट आहे जी श्रेयाशी संबंधित आहे. आपल्याला याचा शोध घेतला पाहिजे. आणि आता श्रेयाला 18 वर्ष लागून जवळजवळ 10-15 दिवस झाले आणि तेव्हापासूनच श्रेयामध्ये खूप विचित्र बदल पण व्हायला लागले. याचा अर्थ हाच आहे की आता त्या शक्तींनी त्यांचा प्रभाव दाखवायला सुरुवात केली. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. आपल्याला याचा शोध घेऊन हे सगळं इथंच थांबवायला लागेल. असं म्हणून मी झटकन उठलो आणि मी म्हणालो, चला आपण आत्ताच निघूया आणि तुमच्या कोकणातल्या घरी जाऊया, कारण तिथं गेल्याशिवाय मला माझ्या केसची सुरुवातच करता येणार नाही. आम्ही आता संध्याकाळी 4 वाजताच पुण्यातून बाहेर पडलो. माझ्यासोबत माझा एक मित्र कुणाल पण होता. आम्ही आमच्यासोबत EMF डिटेक्टर आणि आम्हाला लागणारं सगळं साहित्य पण घेतलेलं होतं. संध्याकाळी 10-11 वाजता आम्ही अनुराधाबाईंच्या बंगल्यावर पोचलो. खूपच मोठा आलिशान बंगला होता तो बंगला आणि आजूबाजूचं वातावरण बघून वाटत होतं की अनुराधाबाई खूपच गर्भश्रीमंत असाव्यात. घरांच्या समोर 4-5 आलिशान गाड्या, नोकर चाकराला काहीच कमी नव्हती. आम्ही अनुराधाबाईंपाठोपाठ त्यांच्या घरामध्ये गेलो. घरात गेल्या गेल्या आम्ही आमच्या सेटअपला सुरुवात केली. आम्ही घरात सगळीकडे मोशन सेन्सर कॅमेरे लावले आणि मी EMF डिटेक्टर घेऊन घरामधून सगळीकडे फिरायला लागलो. आता या EMF डिटेक्टरमुळे जर घरामध्ये कोणती निगेटिव्ह एनर्जी असेल
तर त्या एनर्जीतून बाहेर पडणारी किरणं हे EMF डिटेक्टर कॅप्चर करणार आणि त्याचे संकेत आम्हाला मिळणार. मी तो EMF डिटेक्टर घेऊन घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये गेलो, पण सगळीकडे एकदम नॉर्मल होतं. मग मी आता जिना चढून वरच्या मजल्याकडे चाललो. आता वरच्या मजल्याकडे जाताना हळूहळू EMF डिटेक्टरवर थोड्याशा फ्रिक्वेन्सीज दिसायला लागल्या. याचा अर्थ हाच होता, या घरामध्ये जी काही वाईट शक्ती होती ती वरच्या मजल्यावर होती. वरच्या मजल्यावर फक्त श्रेयाची एकटीचीच मास्टर बेडरूम होती. आम्ही आता श्रेयाच्या बेडरूमचा दरवाजा उघडून आतमध्ये गेलो. माझ्या पाठोपाठ अनुराधाबाई आणि कुणाल हे दोघे पण होते. आणि जसं मी श्रेयाच्या रूममध्ये प्रवेश केला तसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड या खूपच जास्त प्रमाणात वाढल्या. म्हणजे ते जे काही होतं ते श्रेयाच्या खोलीमध्येच होतं. मी आता श्रेयाच्या रूममधल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जात होतो. पण अचानक मी जसं श्रेयाच्या टॉयलेटजवळ गेलो तसं EMF फ्रिक्वेन्सी त्याच्या पूर्ण चरमसीमेला पोचल्या. म्हणजे माझ्या लक्षात आलं की हे जे काही होतं ते श्रेयाच्या टॉयलेटमध्ये होतं. मी त्या टॉयलेटचा दरवाजा उघडला. मी आता त्या टॉयलेटमध्ये मला कुठं काही सापडतंय का याचा शोध घ्यायला लागलो. तसं अचानक टॉयलेटच्या एका कोपऱ्यात गेल्यानंतर माझ्या पायाखालची फरशी थोडीशी हलली. मी आता खाली बसून हातानं ती फरशी हलवून बघितली. मी कुणालकडून एक लोखंडी रॉड मागवला आणि त्या रॉडने ती हलणारी फरशी उचकटली आणि त्याच्या खालची माती मी हाताने काढायला लागलो. तसं मला त्याच्या खाली एक विचित्र वस्तू सापडली. तो एक डबा होता, गोल आकाराचा, पूर्णपणे लोखंडी. पण विशेष म्हणजे त्याला अजिबात गंज लागलेला नव्हता. मी तो डबा अलगद काढून माझ्या हातामध्ये घेतला आणि परमेश्वराचं नाव घेत त्या डब्याची मी न्याहाळणी करायला लागलो. आणि जसा तो डबा मी अनुराधाबाईंना दाखवला तसं त्यांना एक धक्काच बसला. त्या म्हणाल्या, हे काय आहे आणि माझ्या मुलीच्या टॉयलेटमध्ये हे कसं काय आलं? तसं मी त्यांना सांगितलं की याचाच तर आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि मी आता तो डबा घेऊन टॉयलेटच्या बाहेर आलो आणि तो डबा एका टेबलावर ठेवला आणि तो डबा उघडायचा प्रयत्न करायला लागलो. पण त्याचं झाकण मात्र खूपच घट्ट झालेलं होतं. त्याची कडी खोलता येत नव्हती. मी आता माझ्या सामानातला एक कटर बाहेर काढला आणि ती कडी कट करून काढली आणि ते झाकण उघडलं. तसं आतमधलं सामान बघून माझ्या सगळं प्रकरण लक्षात आलं. आतमध्ये सगळं जादूटोण्याचं सामान होतं. केसांचा पुंजका, कपड्याच्या चिंध्या, फोटोज आणि त्यामध्ये एक मोठा कागद पण होता, छोटीशी घडी घालून ठेवलेला. मी परमेश्वराचं नाव घेत तो कागद माझ्या हातामध्ये घेतला आणि त्याच्या घड्या खोलल्यानंतर तो कागद चांगला हातभर मोठा झाला. आता तो कागद खोलून मी त्याच्यावरचा मजकूर बघायला लागलो. त्यावर खूपच विचित्र चित्र होते. एका चित्रामध्ये 7 राक्षस दिसत होते आणि त्या राक्षसांच्या समोरच्या बाजूला एक जोडपं दिसत होतं. त्यांच्या हातामध्ये एक छोटी मुलगी होती आणि ते राक्षस त्या मुलीला ओढून नेऊ पाहत होते. खाली बरीचशी माहिती लिहिलेली होती, पण ती सगळी वेगळ्या भाषेमध्ये होती. ते आपल्याला वाचणं शक्य नव्हतं. त्यासाठी मला माझ्या एका मित्राची मदत घ्यावी लागणार होती. आणि त्या कागदाच्या खाली एक छोट्या मुलीचा फोटो होता. पण तो फोटो मी जसा अनुराधाबाईंच्या पुढं धरला आणि त्यांना विचारलं, अनुराधा मॅडम ह्या कोण आहेत? तसं तिच्या अंगाला कापरच भरलं. ती म्हणाली, अहो ही तर श्रेया आहे, पण हा तिचा लहानपणीचा फोटो आहे आणि तो फोटो यामध्ये कसा काय आला? तसं मी त्यांना म्हणालो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला उद्या देतो. आज रात्री मला थोडंसं माझ्या मित्राशी यावर बोलावं लागेल. त्यानंतर मी ते सगळं सामान घेऊन एका सेपरेट रूममध्ये गेलो. माझ्यासोबत कुणाल पण होता. मी आता रात्री माझ्या USच्या एका मित्राला फोन लावला. तो पण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता, पण तो अशा प्राचीन लिपी वाचण्यामध्ये खूपच जाणकार होता. मी त्याला माझ्याजवळच्या सगळ्या वस्तूंचे फोटो काढून पाठवले. त्यानंतर रात्री जवळजवळ 1.5-2 तास आमचं बरंचसं बोलणं झालं आणि मला कळालेली माहिती खूपच विचित्र होती. दुसऱ्या दिवशी मला थोडीशी उशिराच जाग आली. मी आणि कुणाल 9 वाजता उठलो. आमचे सगळे आंघोळे वगैरे आटपून आम्ही 10 वाजता हॉलमध्ये नाश्त्यासाठी आलो.
अनुराधाबाई आणि श्रेया पण समोरच्या टेबलवर येऊन बसलेल्या होत्या. नाश्ता झाल्यानंतर घरातल्या सगळ्या नोकरांना अनुराधाबाईंनी बाहेर जायला सांगितलं. तसे ते सगळेजण बाहेर गेले आणि आता अनुराधाबाई मला विचारायला लागल्या, साहेब काय कळलं रात्री तुम्हाला? तसं मी अनुराधाबाईंकडे बघत त्यांना म्हणालो, मॅडम हे प्रकरण खूपच गंभीर आहे आणि या प्रकरणावर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी खूपच अवघड जाईल. पण त्याआधी मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. तसं अनुराधाबाईंनी मानेनेच होकार दिला. मी पुन्हा त्यांना विचारलं, अनुराधाबाई तुमची पहिली परिस्थिती कशी होती? म्हणजे ही सगळी संपत्ती तुम्हाला तुमच्या सासऱ्याकडून मिळाली होती की तुमच्या नवऱ्याने हे सगळं कमवलं? तसं अनुराधाबाई म्हणाल्या, साहेब ज्यावेळी माझं लग्न झालं होतं त्यावेळी आमची परिस्थिती खूपच हलाखीची होती. आम्हाला घरी खायला अन्नसुद्धा मिळत नव्हतं. माझे मिस्टर वेट बिगारीचं काम करत होते. मिळेल त्यामध्ये आम्ही गुजराण करत होतो आणि त्यातच आम्हाला श्रेया झाली. तिची जबाबदारी पण आमच्यावर पडली. खरं तर माझ्या मिस्टरांची इच्छा होती की आम्हाला सगळं सुख मिळावं, पण पैसा पाणी नसल्यामुळं आम्हाला कोणतं सुख देता येत नाही याची त्यांना खूपच खंत वाटायची. आणि अचानक एक दिवशी ते आले आणि मला म्हणाले, अनुराधा आपले दिवस बदलले. मला एक मोठी लॉटरी लागली. आपल्याला भरपूर पैसा मिळणार आहे. पण पैसा मात्र एवढा आला की आम्ही इकडं कोकणात 100 एकर जमीन घेतली. मोठा आलिशान बंगला बांधला. दारामध्ये 4 गाड्या आल्या. सगळं एकदम अचानक झालं. मला हे थोडंसं विचित्र वाटलं. मी त्यांना नेहमी विचारायचे, अशी कोणती लॉटरी तुम्हाला लागली की तुम्हाला एवढा पैसा मिळाला? पण मी असं सारखं विचारायला लागल्यावर मात्र ते माझ्यावर खेकसायला लागले. ते म्हणाले, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला मिळते ना सगळं, बाकीच्या चौकशा कशाला करतात? आता ते असे म्हणाले की मी मात्र गप्प बसायचे. पण एवढी सगळी संपत्ती मिळूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कधीच समाधान नव्हतं. ते कायम चिंतेत असायचे. सारखी श्रेयाची काळजी घ्यायचे. श्रेयाला बघत रडायचे. काहीतरी त्यांच्या मनामध्ये सलत होतं, पण ते आम्हाला सांगत नव्हते. आता असं सांगून अनुराधाबाई पुन्हा गप्प बसल्या. मी अनुराधाबाईंना म्हणालो, आता सत्य काय ते ऐका. अनुराधाबाई, तुमच्या नवऱ्यानं पैसा पाणी मिळवण्यासाठी खूपच अघोरी कृत्य केलं. तुमच्या घरामध्ये ज्या 7 सावल्या आहेत तो एक तम पिशाच्यांचा कळप आहे. ते आपल्याला संपत्ती जे पाहिजे ते मिळवून देतात, पण त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी द्यावं लागतं. आता त्यावेळी तुमच्या नवऱ्याने म्हणजे मधुकररावांनी संपत्तीच्या हव्यासापोटी त्या पिशाच्यांकडून ही गडगंज संपत्ती मिळवली, पण त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी देण्याचं मान्य केलं आहे. तसं अनुराधाबाई माझ्याकडे बघत म्हणाल्या, काय मान्य केलं आहे त्यांनी? तसं मी अनुराधाबाईंकडे बघत त्यांना विचारलं, तुमची ऐकायची तयारी आहे का? तसं त्या म्हणाल्या, हो सांगा मला. तसं मी त्यांना म्हणालो, त्या संपत्तीच्या बदली तुमच्या मिस्टरांनी त्या पिशाच्यांना तुमची सख्खी मुलगी म्हणजे श्रेया दिली. तशा अनुराधाबाई ताडकन उभ्या राहिल्या. श्रेया पण घाबरत उठून उभी राहिली. दोघींची शरीरं लटलट कापत होती. एक 10-15 मिनटं त्या दोघी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. मी त्यांना थोडंसं शांत होऊ दिलं आणि त्यानंतर पुन्हा त्यांना शांतपणे समोर बसायला सांगितलं. अनुराधाबाई मला सारखं म्हणत होत्या, हे शक्य नाही, मधुकरराव असं कधीच करू शकणार नाहीत. तसं मी त्यांना म्हणालो, अहो पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी त्यावेळी हे केलं, पण ज्यावेळी त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल त्यावेळी त्यांना पश्चाताप झाला. म्हणून ते श्रेयाचा खूप लाड करत होते, कारण त्यांना माहीत होतं की या संपत्तीच्या बदली ते पिशाच्च आपल्या श्रेयाला कधीतरी घेऊन जाणार आहेत. त्यावर मग अनुराधाबाईंनी मला मध्येच थांबवत विचारलं, मग आता या गोष्टीला एवढे दिवस झाले, मग श्रेयाला ते पिशाच्च का घेऊन गेले नाही? तसं मी त्यांना सांगितलं की त्या डब्यामध्ये जो कागद सापडलेला आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की श्रेयाला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ते पिशाच्च श्रेयाला तुमच्यापासून दूर घेऊन जाऊ शकतात. म्हणून तर मधुकरराव 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच श्रेयाचं लग्न लावायचा प्रयत्न करत होते, कारण ते पिशाच्च फक्त कुमारिका मुलींनाच घेऊन जाऊ शकतात. जर श्रेयाचं लग्न झालं असतं आणि तिचं कौमार्य भंग झालं असतं तर ते पिशाच्च तिला घेऊन जाऊ शकत नव्हते. याच्यासाठी मधुकरराव जीवाचा एवढा आटापिटा करत होते आणि त्याच प्रयत्नात त्यांचा जीव पण गेला. आणि आता श्रेयाला 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता त्या पिशाच्यांनी
श्रेयावर प्रभाव मिळवायला सुरुवात केलेली आहे. पण हे काम ते लगेच करू शकणार नाही. पण हळूहळू ते श्रेयाच्या शरीरावर पूर्णपणे ताबा मिळवतील आणि एक दिवस तिच्या आत्म्याला त्यांच्यासोबत घेऊन जातील. हे ऐकून मात्र अनुराधाबाईंची अवस्था खूपच विचित्र झाली होती. श्रेयाची तर भीतीनं बोबडीच वळली होती. ती आईला कवटाळून बसलेली होती. अनुराधाबाई पण मोठमोठ्याने रडायला लागल्या होत्या. पुन्हा मी त्या दोघींकडे बघत त्या दोघींना म्हणालो, पण असं घाबरून चालणार नाही. आत्ता जे काही तुम्हाला कळलं आहे ते सत्य आहे. पण आपल्याला काहीतरी करून यातनं श्रेयाला वाचवावं लागेल. त्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तसं अनुराधाबाईच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले आणि त्या एकदम ताठ बसल्या आणि मला म्हणाल्या, श्रेयासाठी मी माझा जीव पण द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही सांगा मला काय करायचं. तसं मी अनुराधाबाईंना म्हणालो की यासाठी आपल्याला एक विधी करावा लागेल. तसं अनुराधाबाई म्हणाल्या, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण माझ्या श्रेयाला मात्र वाचवा. रात्रीची जेवणं झाली आणि 10 वाजता सगळं सामसूम झाल्यानंतर आम्ही तो विधी करायला सुरुवात केली आणि त्यासाठी लागणारं सगळं सामान मी दुपारीच आणून ठेवलं होतं. मी श्रेयाच्या आकाराचीच एक मोठी कापडाची बाहुली बनवून घेतली होती. ती बाहुली आम्ही श्रेयाच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि मला माहीत होतं की हे पिशाच्चे म्हणजे रक्त, मांस आणि हाडाचे धनी. यांना फक्त मानवी शरीर आणि मानवी मांसच पाहिजे असतं. त्यासाठी बरेचसे मांसाचे तुकडे पण आणून ठेवलेले होते. ते मी त्या बाहुलीच्या शरीराला ठिकठिकाणी लावले आणि त्या बाहुलीला मी श्रेयाचेच कपडे घातले. त्यानंतर श्रेयाच्या रक्ताचे 2 थेंब मी एका बॉटलमध्ये काढून घेतले होते. ते मी त्या बाहुलीवर सोडले आणि ती बाहुली एका पेटीमध्ये ठेवून त्यामध्ये श्रेयाचे केस आणि श्रेयाचं बरंचसं सामान त्यामध्ये टाकलं आणि ती पेटी मी श्रेयाच्या टॉयलेटमध्ये ठेवली. त्यानंतर आम्ही सगळेजण श्रेयाच्या बेडरूममधून बाहेर आलो. त्यानंतर मी अनुराधाबाईंच्या जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो की तुम्हाला हे जे काही मिळाले ते सगळं दुसऱ्याच आहे. हे सगळं तुम्हाला सोडून द्यावं लागेल. तुमच्या मुलीसाठी तरी किमान तुम्हाला हे सोडावं लागेल. तसं त्या म्हणाल्या, मला माझ्या मुलीच्या जीवापेक्षा दुसरं काहीच नको. मी आजच हे सगळं सोडून देते. मी कुणालला घेऊन त्या घरातून बाहेर पडलो. माझ्या पाठोपाठ श्रेया आणि अनुराधाबाई पण त्या घरातून निघून गेले. पण अचानक एक दिवस दुपारी श्रेया आणि अनुराधाबाई मला भेटायला आल्या. पण यावेळी मात्र त्या दोघी खूपच खुश होत्या. मी त्यांचं हसत हसत स्वागत केलं आणि त्यांची विचारपूस केली. तसं अनुराधाबाईंनी मला सांगितलं की तुमचा उपाय कामी आला. आम्हाला ते घर सोडल्यानंतर पुन्हा कोणताच त्रास जाणवला नाही. त्यानंतर अनुराधाबाई आणि श्रेया तिथून निघून गेल्या. महिन्याभरातच मला श्रेयाच्या लग्नाची पत्रिका आली. मी ते लग्न पण अटेंड केलं आणि आज श्रेयाला एक छोटंसं मूल पण आहे.